सकाळपासून तर घरात खूप शांतता चालली होती. आरतीची सासू रंजनाबाई देवघरात बसून माझं काम करत होत्या. त्यांच्या तोंडात तर राम राम असा जप चालू होता, परंतु त्यांच्या डोळ्यावर लावलेल्या मोठ्या चष्म्यातून तर त्या आरतीच्या खोलीच्या दरवाजाकडे बघत होत्या. कोणीतरी पाहिले तरी त्यांना असे वाटत होते की रंजनाबाईचा पूजापाठ चालू आहे. अजून आज आपली सून खोलीबाहेर का आली नाही? कारण आता तर जग जाहीर झाले आहे की ज्या घरात सून घर सांभाळते तशी ती घरातून सर्व कामे करते. आणि त्या घरात जर सून एक दिवस तरी उशिरा उठली लगेच सर्वांचे डोके ठणकते. परंतु ह्या वेळेला सून घरातील किचनमध्ये काम करत असते, परंतु अजून ती खोलीबाहेर कशी आली नाही? जेव्हा रंजनाबाईचा पूजापाठ पूर्ण व्हायचा तेव्हा लगेच आरती त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन जायची. परंतु आज तर मला आशाच नव्हती, कारण की सुनबाई तर उठून किचनमध्ये आलीच नव्हती. असं का केलं असेल मला माहीत नाही, पण मी काल जे काही बोलले ते बोलणं तिच्या मनाला लागलं की काय? हे राम, हे असं झाले तर माझा या घरातून पत्ताच कट होऊन जाईल असा विचार करून तर रंजनाताई स्वतःच घाबरू लागल्या. जप करत झाल्यावर घरात हातातील माळ खाली ठेवून त्या उठल्या. घरात इकडे तिकडे त्या बघत होत्या. त्यांच्या मनात 2-3 वेळा असा विचार आला की आपल्या सुनेच्या खोलीचा दरवाजा वाजवूया, परंतु त्यांची काही हिंमतच होत नव्हती. परंतु काल रात्री जे काय झाले होते आणि आता ते पुन्हा व्हायला नको, आणि या घरात सकाळ सकाळ तमाशा नको, म्हणून तर तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा उघडला. सुनबाई आरती आता घरामध्ये गेली होती. तेवढ्या दिव्या बाहेरून आतमध्ये येताना रंजनाताईने तिला बघितलं होतं, त्यामुळेच त्यांना राहवलंच नाही. पण शेवटी त्यांनी तिला विचारले की तू यावेळी सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? दिव्याने आपल्या सासूबाईकडे पाहता उत्तर दिले, माझा आता यावेळी तुम्हाला काही न सांगण्याचा मूड आहे, पण तरीही मी सांगते. मी माझ्या आईकडे गेले होते. एवढ्या सकाळी आपल्या माहेर जायची काय गरज होती? अगं, गावातच माहेर आहे म्हणून काय कधीही वाटेल तेव्हा तू तुझ्या माहेरी जाणार आहेस का? आणि मला तर तू सांगितलं सुद्धा नाही. मी चालली आहे माझ्या आईकडे. अगं, माझा मुलगा इथे नसला म्हणून काय झालं? मी तर या घरात आहे ना. तेव्हा दिव्या म्हणाली, अहो सासूबाई, या घरात तर प्रत्येक काम न विचारताच केले जाते, म्हणून तर मला सुद्धा असे वाटले की काय विचारण्याची गरज आहे. तर असं सासूबाईंना बोलून दिव्या तिच्या खोलीमध्ये निघून गेली. तेव्हा रंजनाताईंचं तोंड बघण्यासारखं झालं होतं आणि त्यावेळी सुद्धा त्या रागाने त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या होत्या. पण रंजनाताईंनी काही वेळ वाट पाहिल्यानंतर सुद्धा आपली सून किचनमध्ये येत नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या स्वतः किचनमध्ये गेल्या, कारण खूप वेळ झाला होता. त्यांना आज सकाळचा चहासुद्धा देखील मिळाला नव्हता, म्हणून त्या स्वतः चहा बनवू लागल्या आणि भांड्यांचा जाणून बुजून जोरजोरात आवाज करू लागल्या. मी किचनमध्ये आहे आणि त्या भांड्यांचा आवाज दिव्यापर्यंत पोचावा असा त्यांचा उद्देश होता. सासूबाईंचा चहा तयार झाला तरी देखील दिव्या तिच्या खोलीमधून बाहेर आली नव्हती. त्यावेळेस दिव्या ही तिच्या खोलीमध्ये तिचं सामान पॅक करत होती. ती सामान पॅक करत असताना तिच्या मनात असा विचार येत होता की सासूबाई अशा कशा वागू शकतात? काल संध्याकाळी रंजनाताई आपल्या सुनेसोबत बाजारात गेल्या होत्या. त्यांचे बाजारातील बारीक सारीक सर्व कामे झाल्यानंतर त्यांनी दिव्याला सोनाराकडे काही काम होते म्हणून असे तिने सासूबाईंना सांगितले होते. आई, माझे थोडे सोनाराकडे काम आहे. माझी अंगठी मला थोडीशी घट्ट होत आहे, ती मला वाढवून घ्यायची आहे. तेव्हा रंजनाताई आपल्या सुनेला ओळखीच्या सोनाराकडे घेऊन गेल्या. तेव्हा त्या सोनाराने अचानक विचारले की तुमच्या मुलीच्या सासऱ्यांची तब्येत कशी आहे? सोनाराच्या या प्रश्नाने तर रंजनाताई आणि दिव्या एकमेकींच्या तोंडाकडे बघून शांतच राहिल्या. तेव्हा तो सोनार म्हणाले की काही दिवसापूर्वी तुमची मुलगी माझ्याकडे आली होती आणि तिने काही सोने माझ्याकडे गहाण ठेवले होते आणि ते म्हणत होते की मला पैशांची खूप गरज आहे आणि माझे सासरे खूप आजारी आहेत, पण तिच्या लग्नाची सर्व दागिने तर मीच तयार केले होते, पण त्याने ते दागिने तर ठेवलेच नाहीत, पण ते दुसरे दागिने गहाण ठेवले आहेत असे म्हणत त्या सोनाराने रंजनाताईंना त्यांच्या मुलीने गहाण ठेवलेले दागिने दाखवले. ते दागिने पाहताच तर दिव्या खूप हैराण झाली होती, कारण ते दागिने तर दिव्याचेच होते, पण ते दिव्याने तर आपल्या सासूबाईंकडे म्हणजे रंजनाताईंकडे ठेवण्यासाठी दिले होते.
मग ते आपले दागिने नंदेकडे कसे आले? तेव्हा ती आपल्या सासूबाईकडे पाहू लागली. तेव्हा रंजनाताई आपल्या सुनेच्या नजरेला नजर देऊ शकल्या नाहीत. बाजारातून जेव्हा दोघीही घरी आल्या तेव्हा दिव्याने सासूबाईला म्हणाली, मी आत्ताच्या आत्ता ताईकडे जाते आणि त्यांना विचारते की हे माझे दागिने तुमच्याकडे कसे आले? तेव्हा रंजनाताई म्हणाल्या, अगं ते दागिने तर मीच तिच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यावर दिव्या म्हणाली की सासूबाई तुम्ही असं का केलं? मी एवढ्या विश्वासाने तर तुमच्याकडे दागिने ठेवण्यासाठी दिले होते. मग ते दागिने ताईंना देण्याची काय गरज होती? अगं सुनबाई तुझे दागिने व्यवस्थित राहावे म्हणून तर मी माझ्या मुलीकडे ठेवण्यासाठी दिले होते. आपल्या सासूबाईचे असे उत्तर ऐकून दिव्याला खूप मोठा धक्काच बसला. आता तिला विश्वास बसला होता की सासूबाई आणि त्यांची मुलगी या दोघीही खूप विश्वासघातकी आहेत. या आठवणीने तर दिव्याने तिचे सामान पटापट पॅक करायला घेतले. काही वेळातच दिव्या आपली बॅग भरून निघाली होती. तेव्हा रंजनाताई तिला विचारू लागले की कुठे चालली आहेस सुनबाई, तेही बॅग भरून? तेव्हा दिव्याने उत्तर दिले, मी माझ्या माहेरी चालली आहे आणि मी तेथूनच उद्या ट्रेनने सुजितरावांकडे जाणार आहे. आणि तसंही मी माझ्या भावाला सांगून सकाळची ट्रेनचं तिकीट बुक करायला सांगितलं आहे. अगं तू अशी कशी जात आहेस? अगं तुझ्या सासूची तर परमिशन घेतली नाही. मी जोपर्यंत तुला परमिशन देत नाही तोपर्यंत तू सुजितकडे जाऊ शकत नाही. आणि इथे घर कोण सांभाळणार आहे? अहो आई, तुमची मुलगी आहे ना, तिला तुम्ही बोलावून घ्या आणि तिलाच हे घर सांभाळायला सांगा. आणि तसंही तुम्हाला सुनेची गरज कुठे आहे? आणि तुमचा तर माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नाही. मी या घरात आहे तर तुम्हाला भीती वाटत आहे म्हणून तुम्ही माझे आणि तुमचे दागिने तुमच्या मुलीकडे ठेवण्यासाठी दिलेत ना, आणि म्हणूनच तुम्हाला माझी काय गरज आहे? मी तर तुमची भीती दूर करण्यासाठी जात आहे. तेवढ्यात दिव्याचे सासरे बाहेरून घरामध्ये आले आणि तसेच त्यांच्या हातामध्ये सुद्धा एक बॅग होती. त्यांना पाहताच रंजनाताई म्हणाल्या, बघा बघा तुमच्या सुनेची काय नाटके चालू आहेत. ही सकाळी सकाळी बॅग भरून आपल्या माहेरी चालली आहे. तिच्यासाठी आपली काही इज्जत आहे की नाही? तिला घरात कोणाला काही विचारावंसं सुद्धा वाटत नाही. आता हीच इज्जत राहिली आहे का आपली या घरामध्ये? तिला मला काही सुद्धा विचारावंसं असं वाटत नाही. यावर दिव्याचे सासरे म्हणाले, आणि तसंही सुनबाई तुला विचारून करेल तरी काय? तो विचारण्यासारखी परिस्थिती ठेवली सुद्धा नाही. उलट आपल्यासाठी चांगलीच गोष्ट होत आहे. ती या घरातील वातावरण शांत आहे तोपर्यंतच आपल्या नवऱ्याकडे जात आहे आणि ते सुद्धा जास्त काही हंगामा न करता. पण मी तुला तुझ्या धोकेबाजीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. मी आत्ताच माझ्या मुलीकडे जाऊन तुझे आणि सुनबाईचे दागिने घेऊन आलो आहे. आता खरंच तुझी मुलगी सुनबाईचे दागिने घेऊन आली तर ठीक आहे, नाहीतर तुझे आणि तुझ्या मुलीचे सर्व दागिने सुनबाईकडे, नाहीतर तुझे आणि तुझ्या मुलीचे सर्व दागिनेकडे सुनबाईकडे राहतील. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून रंजनाताई म्हणाल्या, तुम्ही असे कसे करू शकता? तुम्ही माझे दागिने तर घेऊन आलात तोपर्यंत ठीक आहे, परंतु माझ्या मुलीचे सुद्धा तुम्ही दागिने घेऊन आलात. पण तुम्ही तर माझ्या मुलीचे सुद्धा दागिने घेऊन आलात आणि ते सुद्धा तुम्ही सुनबाईला देऊन टाकणार आहात. तुम्ही असे कसे करू शकता? जसे तू माझ्या सुनेची दागिने तुझ्या मुलीला दिले होते आणि तुझी मुलगी तर त्याहून महान आहे. तुझ्या सुनेचे दागिने तिने गहाण ठेवले आणि आता हे दागिने कसे सोडवणार याचा तू विचार कर. असे म्हणत तर सासरेबुवांनी सर्व दागिने दिव्याच्या हातामध्ये दिले. आपल्या सुनेला ते स्वतः तिच्या माहेरी सोडून आले आणि इकडे तर रंजनाताई आणि तिच्या मुलीचे नाते सुद्धा बिघडले होते. आणि आता त्याबरोबर तिने आपल्या मुलाचा आणि सुनेचा जो काही तिच्यावर विश्वास होता आता तो सुद्धा गमावून बसले होते. पण आता रंजनाताईकडे पश्चाताप करण्याशिवाय कोणती गोष्ट उरली नव्हती. रंजनाताई आपल्या सुनेबरोबर जे काही वागल्या होत्या ते त्यांनी वागायला नको होते. त्यांनी जर आपल्या सुनेला विश्वासात घेऊन तिचे दागिने आपल्या मुलीला दिले असते तर तिच्यावर काहीतरी मार्ग निघाला असता. असे करून आता आई मुलीचे नाते तुटले होते. तसेच आपल्या मुलाचा आणि सुनेचा विश्वास कमावण्याची वेळ आता रंजनाताईवर आली होती. म्हणूनच आपण घरामध्ये कोणताही निर्णय घेताना आपली सून आणि आपली मुलगी असा कोणताही भेदभाव न करता आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद साधून प्रत्येकाला सांगणे गरजेचे आहे. नाहीतर नातीही टिकवण्याऐवजी तुटली जातात.
हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दिव्याच्या सासऱ्यांनी आपल्या सुनेची घेतलेली बाजू ही योग्य आहे का, याविषयीचे आपले मत कमेंट करून नक्की सांगा. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.